कुत्रे पुन्हा एकदा लाईनमन आपण आपली कामगिरी बजावायची आहे। या ठिकाणी देखण्या नियोजनाबद्दल निश्चितच मी सांगू शकतो, नियोजनाचा जराही नाही अभाव, ज्या पदाधिकाऱ्यांचा उत्तम आणि सुंदर स्वभाव, सोज्वळ स्वभाव, मग कार्यक्रमाचा दिसून येणार निश्चितच प्रभाव। एकदा जय गणेश प्रतिष्ठान पेंडलवाडीसाठी सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवूया। अथर्वची रेड आहे। अथर्व या चढाईमधून काय करतो बघूया। उत्तम चढाई करण्याचं धाडस केले जाते। पुन्हा एकदा सिया संजय जाधव हिच्याकडून सुद्धा सुपर रेड साठी 100 रुपयाचं बक्षीस। दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून 200 रुपयाचं सुपर रेड साठी बक्षीस। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय या कार्यक्रमाचे आधारस्तंभ सर्वेसर्वा सोमाजी मेंढल साहेबांकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस। इथं मात्र चिवट खेळ, क्षेत्र रक्षणामध्ये 100% मार्क ज्याला दिली जातात मित्रांनो, तो संघ अतिशय चिवट खेळाचं प्रदर्शन करताना आपण पाहतोय नितेश सारखा अव्वल दर्जाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्यासाठी येतोय ते स्वतः मंगेश दादा बाटले आणि त्यांचाच हा द्वितीय सुपुत्र अर्थात गुणवान, ज्यानं अनेक सामन्यामध्ये अनेक क्रीडांगणावर आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरल्या, अनेक ठिकाणी निश्चितच विविध पदकं उचलताना इथं मात्र विनय पुन्हा एकदा आपला प्रभाव दाखवण्याचं काम करतोय पण असफल होतोय। निश्चितच सफल होतोय। 2-0 अशी आघाडी घेतोय सुरुवातीलाच तो या ठिकाणी नवयुवक हर्षद बाटलेवाडीचा चमू। आता मात्र मंदार पेडामकर ज्याच्या माध्यमातून एक चांगली चढाई, पण इथं मात्र साखळीमध्ये फसवलं जातं। काय जबरदस्त साखळी, आचलला मानलं पाहिजे। आचल ज्या वेळेला टॅकलला जातो ना मित्रांनो, त्या वेळेला त्या साखळीमधून किंवा एकेरी पकडमधून सोलो टॅकल मधून निघणं खूप कठीण होतं आणि हीच किमया, हीच जादू ज्याच्या माध्यमातून केली जाते तोच आचल बाटले। इथं मात्र चौघांचं आव्हान असणार आहे। एका बाजूला चेतन आणि त्याचा उत्तम साथीदार, विरुद्ध बाजूला शुभम कुस्टे आणि सार्थक खैर। बघूया काय घडणार, कारण या ठिकाणी शुभम वरती भरोसा दर्शवला जातोय। समोर मात्र अष्टपैलू खेळाडू आहे तो चेतन झगडे, पण इथं मात्र नितेशला मैदानात ताबडतोब आणण्याची जबाबदारी येते। इथं मात्र विनय जगदाळेला मैदानात आणण्याची जबाबदारी, मंदार पेडामकरला सुद्धा मैदानात आणण्याची जबाबदारी चेतन वरती येते। बघूया असा कोणता खेळाडू जो पॉइंट टेबल ऑन करणार आहे। आई सुकाई देवी कुट्रे संघाकडून पुन्हा एकदा आचल बाटले चढाईसाठी आहे। उत्तम दर्जाची चढाई करायची। आचल याला सुरुवातीपासूनच आपलं रौद्र रूप दाखवलेलं आहे। खऱ्या अर्थानं विरुद्ध संघाला या ठिकाणी फसवण्यासाठी चकवण्यासाठी तयार असणारा नवयुवक हर्षद बाटलेवाडीचा हा संघ आणि निश्चितच ज्यांच्याबद्दल सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतील, नवयुवक हर्षद बाटलेवाडी चौथ्यांदा महामुकाबल्यामध्ये एंटर होते। अर्थात सलग 4 वेळेला महामुकाबल्याचा विजेता संघ म्हणून आज या सुंदर क्रीडांगणावर जर जिंकला तर चौथ्यांदा हा पराक्रम करणारा संघ होईल। थर्ड रेड डू ऑर डायचं प्रेशर, अर्थात प्रेशरवाल्या चढाईमधून एक मोठी केळी करावी लागणार आहे। ती अथर्व बाटले याला काय करतो बघूया। शुभमच्या बाजूने आक्रमण वाढवलं जातं, विरुद्ध अर्थात चेतन झगडेवरती सुद्धा तेवढाच अटॅक केला जातो। इथं मात्र पाहायचं आपण दबाव आणि या दबावामधून पुन्हा एकदा उठतोय, पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार होतोय, पण मानलं पाहिजे डू ऑर डायच्या प्रेशरवाल्या चढाईमधून इथं मात्र ऍडव्हान्स जाणं गरजेचं नव्हतं। खेळवलं होतं शेवटपर्यंत, पण इथं मात्र तो अथर्व आणि 4-0 थर्ड रेड। पुन्हा एकदा थर्ड रेड साठी अर्थात डू ऑर डायचं प्रेशरवाल्या चढाईमधून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मध्य टर्न राईट टर्न ज्याच्याकडून जबरदस्त खेळतो। अर्थात ज्या टर्नचा नादच करायचा नाही, ज्या टर्न मधून आपण अनेक सामने आपल्या बाजूने वळवताना पाहिले, असा मध्यरक्षक आचल बाटले पुन्हा एकदा आपल्या संघाला सावरण्यासाठी आई सुकाई देवी कुट्रे संघावरती चाल करतोय। मोठी चढाई करण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा तेज आक्रमण त्याचं दिसून येत आहे। इथं काय करतो बघूया। सार्थक पण चपळ असणारा, चंचल असणारा आचल बाटले पुन्हा एकदा गुण घेतोय, कमबॅक करून देतो आपल्या संघाला। निश्चितच या ठिकाणी मात्र ऑल आउट दिलं जातंय। ऑल आउट दिल्यानंतर पुन्हा एकदा नवीन संजीवनी घेऊन दाखल होतोय तो आई सुकाई देवी कुट्रे संघ। इथं मात्र नितेश ज्याची कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे। आई सुकाई देवी कुट्रे संघ जर विजयाच्या समीप नेमून ठेवला, पण इथं मात्र पुन्हा एकदा क्षेत्र रक्षण भन्नाट आहे। नितेशला पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे। नितेश मैदानाच्या बाहेर जातोय।
आणि निश्चितच आतापर्यंत चाललेल्या या संपूर्ण गुणफलकामध्ये आचल बाटले याचे 7 पॉइंट एकट्याचे आहेत. किती दर्जेदार खेळाचं प्रदर्शन आचलच्या माध्यमातून केलं जात आहे हे आपल्या या ठिकाणी निश्चितच लक्षात येईल. एक उत्तम दर्जाचा खेळ आपण नवयुवक खेळचे बाटलेवाडीच्या या चमूकडून पाहतोय, पण विरुद्ध चमूकडे अजून श्री गणेशा करायचा, अर्थात शुभारंभ करायचा आकडेवारीचा. आणि इथं मात्र एक नवख्या खेळाडूला विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी सोडलं जात आहे. काय करणार बघूया. पॉइंट टेबल ऑन करण्यासाठी पोषक वातावरण बनवलं जातं. इथं मात्र पावलांचा उपयोग सुंदर केला जातोय, पण त्या जोरावरती आपल्याला सक्सेस व्हायचा. पुन्हा एकदा बॅक होल्ड वेदांच्या माध्यमातून परत जाण्यासाठी खूप कठीण प्रयत्न निर्माण केला जातोय. बापू दादा, त्याचबरोबर मोठं नाव शंकर दादा, अमोल, हे सर्वच या ठिकाणी आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी, सन्माननीय विकासजी झगडे, ही मोठमोठी नावं आज पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या संघाला या ठिकाणी उपस्थित आहेत. बघूया काय करणार अचल, पण अजूनही आपल्या संघाचा श्री गणेश होणं बाकी आहे. इथं मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे. ती निश्चितच आई सुकाई देवी कुंट्रे संघाला कोणता असा अव्वल दर्जाचा मोहरा जो आपल्या बाजूने सामना वळवण्याचं पराक्रम करतो. यामध्ये चेतन झगडे निदान रेषा पार करतोय, रेड व्हॅलिड करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्यानं अव्वल दर्जाची कामगिरी आतापर्यंत आपल्या संघासाठी केली आहे, पण अंतिम सामन्यामध्ये महामुकाबल्यामध्ये स्वतः मात्र मोठा बंधू सर्वस्व पणाला लावतोय, उत्तम कामगिरी करण्याचं ठरवतोय. इथं मात्र काय घडतं बघूया. अथर्व मात्र एक चांगली कामगिरी करण्याच्या इराद्यानं निश्चितच जोरदार झुंज देण्याचं ठरवतोय, पण सावध पवित्रा घेतला जातोय. बचावात्मक पगडी मात्र स्वतःला बचाव करते. जोरदार हल्ला चढवला जातोय. कामडाऊन सुरू होते. काय घडणार बघूया. अंतिम क्षणामध्ये मात्र अथर्व मैदानाच्या बाहेर. शेवटच्या क्षणापर्यंत एक निग्रहाची झुंज आपण पाहिली, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी थर्ड रेड नसताना सुद्धा लावली बाजी. पण इथं मात्र नितेश काय करतो. हो मोठा फरक आपण पाहतोय. आणि लगभग प्रीतमजी सुतार सर यांना उलटी गिनती करावी लागणार. सुपर रेडचं दर्शन घडवलं जात आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार दिला जातोय. 11-4 म्हटलं तर एका संघाची हार, 11 म्हटलं तर बळीचा बाकरा. पण इथं मात्र पाहायचंय आपण काय घडतं, कारण पुन्हा एकदा आचल बाटले चढाईसाठी असणार आहे. उत्तम दर्जाची चढाई ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो, पण इथं मात्र पूर्ण संघ ऑन असताना, संघ फुल ऑन असताना या वेळेला मात्र उपयुक्त कामगिरी करावी लागणार आहे. ती नितेश शिर्के याला एक असा रेडर. हॅलो, प्रसाद बेंडल आणि राकेश बेंडल, आपण लगेच माईकशी संपर्क साधायचा आहे. प्रसाद आणि राकेश बेंडल. समोर ललित चव्हाण काय करतो बघूया. इथं मात्र झपाटा मारावा लागणार आहे. तिघांमधून 3 तिघाडा काम निघाडा, यामधून मात्र स्वतःला सिद्ध करतो का पाहायचा. इथं मात्र नितेश 2 गुणांची कमाई करतोय. याच नितेशनं मित्रांनो, सर्व रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, बुधनवाडी वाघसाई सेवा मंडळाच्या मैदानावरती ऐतिहासिक कामगिरी केली होती. संपूर्ण संघ गारद केला होता नवयुवक खेळशेत बाटलावाडीचा, आणि तोच लाईव्ह पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतो. पण इथं मात्र जोपर्यंत आजच्या मैदानामध्ये तोपर्यंत गेम ऑन. आता छोटा बंधू सुद्धा दाखल होतो. याचा अर्थ पुन्हा एकदा तेज तर्रार आणि टॅकल करण्यामध्ये माहीर असणारा वेदांत पाटले. या वेळेला मात्र नितेश बोलॉन, नितेश ऑन फायर. या ठिकाणी आपण पाहतोय नितेशचा जलवा, कारण नितेशनं मात्र अफलातून खेळ करायला सुरुवात केली आहे. 13-7 खूप मोठं अंतर नाहीये, पण निश्चितच चढाईसाठी असणार आहे तो अथर्व बाटले. इथं मात्र सोलो टॅकल, एकेरी टॅकल करायचा आहे, असफल होतोय. गरज नसताना दिलेला गुण वाया जातो, कारण विरुद्ध संघात नितेश शिर्के पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. आदरणीय नरेश दादा शिर्के या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही कौतुक असेल. स्वतः नितेश चंपप्पा आपल्या मुलाचं कौतुक वाहण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बरेचसे पालक आपल्या मुलांचं हे क्रीडांगणावरचे कौशल्य पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक असेल. आणि या दरम्यान नितेश मात्र व्हॅलिड करून आपल्या प्रांगणात अदटराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. सिद्धेश अदटराव.
या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एकदा नितेश शिर्के आपला जलवा दाखवण्यासाठी अर्थात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार होतोय. इथं मात्र अथर्वला आपल्या जाळ्यामध्ये ओढतोय. पुन्हा एकदा चूक करण्यासाठी बाध्य करतोय आणि सक्सेस होतोय, यशस्वी होतोय तो नितेश शिर्के. 8-14 फरक. पण पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो तो आचल बाटले याला. या महामुकाबल्यामध्ये काही जबरदस्त चित्र आपल्या बाजूने काढण्याचं काम करतोय तो आचल बाटले. पुन्हा एकदा सक्सेस होतो का पाहायचं. या ठिकाणी दावा ठोकला जातो आणि तो यशस्वी होणार आहे, कारण विनय सारखा दर्जेदार खेळाडू काय घडतं बघूया. आणि क्षणभर वाटलं होतं मित्रांनो, निश्चितच या ठिकाणी अत्यंत चुरस होते. दोघांमधलं द्वंद्व युद्ध रंगलं. विनय सक्सेस झाला, पण त्या आधीच मिडलाईन क्रॉस झाला होता तो आचल बाटले. पुन्हा एकदा नितेश शिर्के. जोपर्यंत नितेश मैदानात तोपर्यंत गेम ऑन असणार आहे. नितेश एक असा जबरदस्त खेळाडू आहे. छल्लांग मारली जाते. कल्पेश शेवटच्या क्षणापर्यंत उत्तम साथ देत होता, पण इथं मात्र आर्यन आणि आचल पुन्हा एकदा क्रीडांगणावर दोघेच. आचल बाटले पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. संघर्षमय प्रवासामधून आपण पाहतोय आचल बाटल्याची उत्तम चढाई. या ठिकाणी आचलची दमदार एंट्री आणि निश्चितच पुन्हा एकदा धमाका विस्फोटक खेळी. सुपर रेडचं दर्शन रचण्यासाठी मित्रांनो याआधी 3 फायनल महामुकाबले सलग जिंकणारा संघ पुन्हा एकदा चौथ्यांदा या ठिकाणी या महामुकाबल्याचं रूप आपल्या बाजूने बदलण्यासाठी तयार होतो. इथं मात्र वेदांत बाटलेवरती वार केला जातोय आणि तो सक्सेस होतोय. नितेशला मानलं पाहिजे, एकटा लढतोय. आचल बाटलेसाठी आदरणीय संजय दादा आगरे आणि अनंत दादा पेपडे यांच्याकडून 200 रुपयाचं बहारदार बक्षीस येत आहे. उत्तम खेळाच्या जोरावरती निश्चितच आगरे आणि आनंददादांनी आपलं हे बक्षीस आचलसाठी लावलेलं आहे. काय जबरदस्त आपल्या संघासाठी संघर्ष करताना आपण पाहतोय तो आचल बाटले. इथं मात्र 10-18 अशी परिस्थिती असताना बंधू आदरणीय विजय दादा यांच्याकडून खास बाटलेवाडीच्या सुंदर प्रशिक्षक आदरणीय मंगेश दादांसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होते. नितेश या ठिकाणी ललित किंजळकर याच्यावरती आक्रमण करतोय. विरुद्ध बाजूला आपण पाहतोय ही मात्र चढाई जर सक्सेस झाली तर पुन्हा एकदा गेम मध्ये निश्चित येऊ शकतो तो सुकाई देवी कुटरेचा संघ. काय घडतं बघूया. या ठिकाणी नितेश मात्र अफलातून कामगिरी करताना हो नितेशला फसवलं जाते, चकवलं जाते. पुन्हा एकदा चल चढाईसाठी असणारे 10-19 खूप मोठा फरक आपण पाहतोय. पण इथं मात्र नितेशने जर सक्सेस चढाई केली असती, नितेशने जर पलटवार दिला असता, कमबॅक करून दिला असता तर निश्चितच आपला संघ एक पाऊल विजयाच्या समीप ठेवू शकला असता. पण नितेश मैदानाच्या बाहेर असताना ज्याच्यावरती भरोसा आहे असा विनय जगदाळे पुन्हा एकदा मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी तयार होतो का. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं घेण्यासाठी जर्सी क्रमांक 10 ज्याच्या माध्यमातून उत्तम प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायचा आहे. आणि आता मात्र डू ऑर डाय साठी अथर्व बाटले. अथर्व ज्याची खेळी नेहमीच चांगली होत असते, पण इथं मात्र अथर्वला निश्चित स्वतःला प्रूव्ह करावं लागणार, स्वतःला सिद्ध करावं लागणार. कारण विनय एका बाजूला सार्थक, या तिघांमधून गुण हिरावून घ्यावा लागणार. प्रयत्न अथक चालू आहे आणि निश्चितच त्या प्रयत्नाला यश येतं का पाहायचं आहे. खोलवर जातोय पण इथं मात्र सार्थक सफल आणि सफल होतोय तो पुन्हा एकदा अथर्व बाटले. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना प्रेशरवाला सामना, पैसा वसूल सामना. आणि या सामन्यामध्ये विनय जगदाळे पुन्हा एकदा पॉइंट साठी त्याला धडपडावं लागतंय. आई सुकाई देवी कुटरे संघाचं पारड जड करण्यासाठी
आणि खऱ्या अर्थानं सुकाई देवी कुठे संघाला आपल्या विजयाच्या समीप नेण्यासाठी तयार होतो का विनय पाहायचा मध्यटन मध्ये कामगिरी करणारा, पण इथं मात्र रेडिंगची जबाबदारी आपल्या मनावरती सांभाळावी लागते. विनय याला काउंटडाऊन सुरू होतंय, परत यायला मात्र निश्चितच विलंब होतोय आणि इथं मात्र पकडला जातो. प्रयत्न निश्चितच जोरदार केलं होतं, पण या ठिकाणी विनयला फसवलं जाते, चकवलं जाते. मित्रांनो, ज्या खेळाडूंना मोठी कामगिरी केली अर्थात व्यासपीठावरून सर्वच मान्यवरांनी ज्याचं भरभरून कौतुक केलंय आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा नितेश शिर्के नवयुवक बाटलेवाडीच्या प्रांगणावरती आपली चढाई करण्यासाठी सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असताना आज या अंतिम सामन्यामध्ये महामुकाबल्यामध्ये उत्तम खेळाचं चित्र बदलणारा गेम चेंजर खेळाडू म्हणून आचल बाटले याच्यावरती लक्ष केंद्रित करत असताना आपण पाहतोय रामदादा किंजळकर, बैलगाडा छकड्यामधले एक मोठं नाव अमोलदादा जाधव, आदरणीय दिनेश दादा मते आणि आदरणीय चंद्रकांतजी जड्यार या सर्वांनी मिळून आचलच्या उत्तम खेळीसाठी 800 रुपयाचं बहारदार बक्षीस दिलेलं आहे. काय जबरदस्त खेळ करून दाखवलंय आचल बाटले यानं. आणि पुन्हा एकदा अथर्व या ठिकाणी चढाईसाठी 11-24 निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ आई सुकाई देवी कुट्रे संघाला करावा लागणार आहे, अन्यथा या ठिकाणी या सामन्यावरती मजबूत पकड बसवलेली आहे. सलग 4थ्यांदा पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत महामुकाबल्यामध्ये महाविजेता पदक उचलताना दिसणार आहे तो या ठिकाणी नवयुवक खिरशेद बाटलेवाडी. पण या संघामध्ये सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे बाकी असताना नितेश शिर्के असा एक चढाईपटू आहे जो या सामन्याचं चित्र बदलू शकतो, जो या सामन्यामधून निश्चितच आपल्या बाजूने सामना वळवण्याची धमक राखू शकतो. पण इथं मात्र संयमी चढाई करताना नितेश शिर्के. खेळामध्ये शांतता आली, कारण आपण पाहतोय नवयुवक खिरशेद बाटलेवाडीनं लीड घेतलेलं आहे आणि हे लीड मेंटेन करण्याचं काम आचलच्या माध्यमातून होतंय. काय खेळ करून दाखवला मित्रांनो, कारण असं म्हटलं जातं जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. निश्चितच इतिहास रचणारी कामगिरी या ठिकाणी आचलच्या माध्यमातून करताना आपण पाहिलेली. आणि आता मात्र 11-25 एक मोठं अंतर तयार करताना थर्ड रेस साठी मंदार पेडमकर. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे, अर्ध्यापेक्षा मोठा टप्पा पार करायचा आहे. जय गणेश प्रतिष्ठान मेंढलवाडीच्या प्रांगणावरती पुन्हा एकदा ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतोय एक संघपणा, एकजूटपणा, ज्या एकजुटीचं दर्शन सांघिक पकडीमध्ये केलं जाते नवयुवक खिरशेद बाटलेवाडीच्या मुकडून. आणि इथं मात्र कमबॅक करायला खूप उशीर होणार आहे, कारण नितेश शिर्के जरी मैदानात असला या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स मध्ये एक मोठं नाव असणारे आदरणीय विनोददादा पाटले यांच्याकडून आचलच्या उत्तम खेळीसाठी 200 रुपयाचं बहारदार बक्षीस आले आहे. धन्यवाद. अथर्व या ठिकाणी चढाईसाठी असणारे आणि आता मात्र नितेश ज्याने या सामन्यामध्ये आपला घाम गाळला, एक चांगली मेहनत केली आणि सामना संपण्यासाठी लगभग शेवटचं 1 मिनिट असताना पण आज मानलं पाहिजे सुकाई देवी कुट्रे संघाला बरेच दिवसानंतर एकत्र सर्व खेळाडू आले. मी कदम सरांना धन्यवाद देतो, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण सपोर्टना धन्यवाद देतो. एक उत्तम दर्जाचा संघ आज आपण या ठिकाणी खेळवलात. फायनल मध्ये काही चित्र घडू द्या, पण सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीला उतरणारा खेळ संपन्न केला. धन्यवाद. टाळ्या होऊ द्या आगामी काळाचा अजिंक्य पवार, आगामी काळाचा शुभम शिंदे, आगामी काळातला आदित्य. बघा ठसन काय असते, ठसन का जशन. हा नादच करायचा नाही. कसा खेळाडू बघा आपल्या बाटलेवाडीच्या जम्मूमध्ये दाखल होतोय. 2 गुणांची कमाई करून. नाव काय खेळाडूचं? चैतन्य. जय गणेश प्रतिष्ठान भेंडलवाडीचा हा छोटासा खेळाडू आहे, पण मित्रांनो गेल्या काय अजिंक्य पवार याच्या समोर भिका, शुभम शिंदे भिका. काय जबरदस्त चढाई करण्याची तयारी. आणि हा पण एक अवलिया कलाकार. हो बघा काय तयारी मित्रांनो. इथं मोठमोठे वाघ आहेत बघा, कसं जबरदस्त झपाटा मारला जातोय. आणि उत्तम दर्जाचा गुण पुन्हा एकदा मिळवला जातोय. आणि या ठिकाणी उत्तम अशा